आपण शिक्षक आहात, सुशिक्षित आहात, म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल. पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही, आम्ही येणार नाही, म्हटलं मला काय. आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय असेल या ठिकाणी मला ते अतिशय पॉझिटिव्ह आहे. मला सांगा, इतके वर्ष तुम्ही काम करताय, दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमचा निर्णय मी त्यातला म्हणजे मी माझा साक्षीदार आहे, सहभाग माझा प्रमुख होता. त्यावेळेला मी मिटिंग घडवण्यामध्ये सगळ्यांसोबत होतो. मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते. पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणेल मी याला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असून सुद्धा हा घेतला गेला. पहिला टप्पा दुसरा टप्पा ठरले, आमचे 4-5 टप्पे ठरले, पण हा निर्णय होणं आवश्यक होतं. आता कालपासून जे मोठ्या मोठ्या ते रडता आहे तिथे येऊन त्यांचं सरकार होतं की नाही? त्याने कधी म्हटलं का आपल्याला मधल्या 2.5-3 वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही? तरी तुम्हाला विचारलं नाही तर प्रवेश तरी दिला का त्याच्या दालनामध्ये तुम्हाला? मग आता रडून उपयोग काय इथे येऊन? म्हणजे ठेवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. मला वाटतं मित्र असं चालणार नाही. देवेंद्रजींना, आमच्या सरकारला तुमची काळजी आहे. आम्हालाही माहिती आहे आपण सामान्य कुटुंबातले आहात, अनेक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची ही आहे आणि त्यामुळे अतिशय एक धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला. 20% दिले, 40% दिले, 60% दिले, ठीक आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यापेक्षा म्हटल्यापेक्षा थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यात येण्यामध्ये उशीर झालेला आहे. निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती, आपण येत होता, आम्ही घरामध्ये तुम्हाला सांगतो देतो म्हणून. पण यावेळेला आज सकाळी मी ज्या वेळेला काल रात्री मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही करून हा मार्गात आपल्याला काढावा लागेल. साहेबांनी मान्यता दिली, तेही तयार झालेत आणि आपला हा जो प्रश्न होता हा जवळपास आज मार्गी लागला. आज आम्ही सगळं बसलो, सकाळपासून कामकाज खूप मोठं विचारत होतो, थोडा उशीरही लागला. मी 12 वाजता सांगितलं होतं, 1 वाजता सांगितलं, पण थोडा उशीर लागला. पण साहेबांनाच प्रशांत उत्तर विधानसभेत जायचे होते, विधान परिषद जायचे होते आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला. अधिकारी होते, स्वतः साहेब होते, मी त्या ठिकाणी आमचे सगळे आमदार प्रतिनिधी आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना गोड बातमी सुद्धा आम्हाला द्यायची आहे. मग तेव्हा सर्वकाश चर्चा झाली. अधिकाऱ्यांशी आधी साहेबांनी बैठक घेतली फायनान्सच्या प्लॅनिंगच्या आणि त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली. आणि आज आपल्याला मी सांगतो, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.